नमस्कार, माझ्या स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी पूनम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण पाहूया आजीचा बटवा कशा पद्धतीने शिवायचा। इथे मी मेन पीस आणि अस्तर दोन्ही कट करून घेतलेले आहेत। तर इथे उंची जी आहे ती 17 इंच घेतली आणि रुंदी इथे मी 7 इंच घेतलेली आहे। तुम्हाला जर मोठा बटवा हवा असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त उंची आणि रुंदी घेऊ शकता। आता आपल्याला मेन पीस आणि अस्तर जे आहे ते एकमेकांना स्टिच करून घ्यायचे आहे। तर आपल्याला फक्त साइडला स्टिच करायचं आहे, वरच्या आणि बॉटम साइडला इथे स्टिच करायचं नाही, कारण आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। इथे मी दोन्ही साइडला स्टिच करून घेतलं, कारण हा बटवा जो आहे तो मला इनविजिबल पद्धतीने शिवायचा होता। त्यानंतर मी इथे आतली बाजू जी आहे ती बाहेरच्या साइडला काढून घेतली आणि त्याच्यावरती पण आपल्याला एक टिप देऊन घ्यायची आहे। इथे मी व्यवस्थित दोन्ही साइडला शिलाई दिली। त्यानंतर हे कापड जे आहे ते मध्यातून फोल्ड करायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला इथे एका साइडला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी एका साइडला व्यवस्थित स्टिच करून घेतलेला आहे, ती पण डबल स्टिच देऊन घेतली। त्यानंतर आपल्याला जी ओपन साइड आहे त्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, मी क्रॉसमध्ये इथे याला फोल्ड केलं आणि त्याच्यावरती शिलाई देऊन घेतलेली आहे। आपण परकर जसा फोल्ड करतो एका साइडला ओपन ठेवण्यासाठी, त्याच पद्धतीने याला पण आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे मी दोन्ही साइड ज्या आहेत त्या व्यवस्थित स्टिच करून घेतल्या। त्यानंतर हे कापड ओपन करायचं आहे आणि वरचा जो भाग आहे त्याला आपल्याला नेफा बनवून घ्यायचा आहे। म्हणजे सर्वात आधी पाव इंच फोल्ड करायचं, त्यानंतर अर्धा इंच फोल्ड करायचं आणि त्याच्यावरती जी आहे शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे मी बटव्याचा नेफा रेडी करून घेतला। त्यानंतर आपण जी ओपन साइड ठेवली होती ती तिथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आपण जिथे क्रॉसमध्ये शिलाई दिली होती तिथपर्यंतच आपल्याला स्टिच करायचं आहे, वरपर्यंत स्टिच करायचं नाही। इथे मी दोन्ही साइडला शिलाई देऊन घेतली। त्यानंतर आतली बाजू जी आहे ती बाहेरच्या साइडला काढून घेतलेली आहे आणि कॉर्नर्स जे आहेत ते आपल्याला एखाद्या टोकदार वस्तूने अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी एक 1.25 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे सरळ। ती आपल्या बटव्यापेक्षा थोडीशी 4 ते 5 इंच जास्त असली पाहिजे एवढी पट्टी मी घेतली। त्याला मी अशा पद्धतीने फोल्ड केलं आणि त्याला स्टिच करून घेतलेला आहे। इथे आपल्याला बटव्यामध्ये टाकण्यासाठी ही दोरी तयार करून घ्यायची आहे। इथे मी एक दोरी रेडी करून घेतली। त्यानंतर आपल्याला एक सेफ्टी पिन घ्यायची, ती त्या दोरीमध्ये टाकायची आणि बटव्याच्या वरच्या साइडला जो आपण नेफा रेडी करून घेतला होता त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ओवून घ्यायची आहे। बटव्याच्या नेफ्यामध्ये इथे मी संपूर्ण दोरी जी आहे ती व्यवस्थित ओवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। इथे आपला आजीचा बटवा जो आहे तो व्यवस्थित फिनिशिंगने रेडी झालेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ह्या चॅनलवरती जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्ही पाहू शकता। थँक यू।